नमस्कार मंडळी, रीनाज रसोई अँड रूटीनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. तर आजची रेसिपी आहे केळफुलाची भाजी. चला तर मग बघूया ती कशी बनवायची. सगळ्यात आधी केळफूल कसं साफ करायचं ते बघून घेऊया. हे बघा, अशा प्रकारचं केळफूल असतं. त्यातली ही पाकळ्या काढून आतमधले जे कळे आहेत ते आपण पहिले वेगळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे पूर्णपणे असे पाकळ्या सगळ्या बाजूला करून हे जे कळे आहेत ते मी आता सगळे काढून घेते. आणि हे थोडंसं जे कवळा भाग राहतो ना तो तसाच ठेवायचा. आता ह्या कळींमध्ये ना एक काळ्या कलरचा असा हा दांडा असतो तो, आणि हे कवच कसं असतं पांढरं ट्रान्सपरंट कसं, ते काढून टाकायचं आहे. कारण ते भाजीत शिजत नाही, त्यामुळे ते भाजीत घालायचं नसतं. हे जे आपण आता काढून टाकणार आहोत ना त्याला सुपली आणि दांडा असंही म्हटलं जातं. केळफुलाची भाजी शक्यतो आता कोण करायलाच बघत नाही, कारण का ती खूप टाईम टेकिंग असते आणि आताच्या पिढीकडे एवढा वेळच नसतो की ती साफ करा, ती आदल्या दिवशी चिरून वगैरे ठेवा, एवढा सगळा वेळच नसतो. त्यामुळे हल्ली ही भाजी सहसा कोण करतच नाही. ही भाजी बनवायला इतका वेळ लागत नाही, फक्त ती साफ करण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण जरी ह्या भाजीला वेळ लागत असला तरी ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होते आणि आपले केसही मजबूत राहतात. ही बघा, बोलता बोलता आमची भाजीही साफ करून झाली आहे. हे सगळं आपल्याला फेकून द्यायचं आहे. आणि हा जो मधला भाग होता तोही आपल्याला आता चिरून घ्यायचा आहे. तो कसा चिरायचा ते बघूया. त्याआधी हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर आपले हात थोडे काळे पडतात. त्यासाठी ती काळजी घ्यायला हवी. हाताला तेल वगैरे लावून झाल्यावर हे जे कळ्या होते ते असे बारीक चिरून घ्यायचे आहेत. अजून एक, जेव्हा पण तुम्हाला केळफुलाची भाजी करायची असेल ना तेव्हा ती आदल्या दिवशी रात्री चिरून ठेवायची, पाण्यात घालून ठेवायची, जेणेकरून ती काळी पडू नये. आणि रात्रभर पाण्यात ठेवल्यामुळे त्याचा जो राप असतो तोही निघून जातो. हे बघा, अशा प्रकारे बारीक कळे सगळे चिरून घ्यायचे आहेत. आणि हा जो आतला भाग आहे कवळा जो आपण ठेवला होता तो असा आता समोरून थोडंसं असं चेचवून घ्यायचा आहे आणि बारीक असा तोही चिरून घ्यायचा आहे. आपण काकडी जशा प्रकारे अशी चेचवून घेतो तशा प्रकारेच हे पण चेचवून घेऊन बारीक असं चिरून घ्यायचं आहे. विळीवर किंवा सुरीवरही तुम्ही चिरू शकता. हा भाजीतील सगळ्यात कवळा भाग आहे, पण ह्याचेही फायदे भरपूर आहेत. केळफुलामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, फायबर हे खूप जास्त प्रमाणात असतं. ह्या भाजीमुळे रक्त शुद्ध होतं आणि रक्तामधील आयर्नचं प्रमाण वाढवण्यातही मदत होते. त्यामुळे ही भाजी आपल्याला खाल्लीच पाहिजे. ही भाजी आता चिरून झाल्यावर पूर्णपणे सगळी भाजी पाण्यात घालून ठेवून द्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी करायला घ्यायची आहे. या केळफुलाची फक्त भाजीच नव्हे तर अजून बरेच पदार्थ बनतात. जर तुम्हाला त्यांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मग त्या रेसिपीजही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. ही बघा, आमची भाजी तर चिरून झाली आहे आणि आता ती आम्ही पाण्यात ठेवून दिली आहे. ह्या भाजीसाठी काळे वाटाणे किंवा चवळी असं काही आपण पाण्यात भिजत घालू शकतो. आता दुसऱ्या दिवशी ती भाजी कशी करायची तेही बघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी आधी मी कुकरमध्ये थोडेसे वाटाणे शिजवून घेतले, कारण का ते भाजीत पूर्णपणे शिजणार नाहीत. मग ती भाजी अशी चांगली पिळून घेतली आणि पॅनमध्ये डायरेक्ट शिजायला ठेवून दिली. ही भाजी पहिली शिजवत ठेवायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि थोड्या वेळासाठी ही भाजी वाफवून घ्यायची आहे. याला फोडणी वगैरे नंतर वरून द्यायची असते. हे बघा, पाणी वगैरे घालून मी आता थोड्या वेळासाठी ही शिजवत ठेवणार आहे. आता ही भाजी जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण बाकीच्या गोष्टींची तयारी करून ठेवूया. आपल्याला इथे एक मीडियम साईजचा कांदा लागणार आहे, तोही बारीक असा चिरून घेऊया. हा बघा, मी असं बारीक कांदा चिरून घेतला आहे. कांदा चिरून झाला की मग आपल्याला थोडे लसूणही लागणार आहे. हे लसूणची सालं वगैरे काढून हे चांगल्या प्रकारे सोलून घ्यायची आहे. ही भाजी बनवायला खूपच सोपी आहे आणि साहित्यही एवढं काही जास्त लागत नाही. 1-3 चमचे गरम मसाला, चवीपुरते मीठ आणि ओलं खोबरं अर्धी वाटी, एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आपण जेव्हा काळे वाटाणे उकडले होते तेव्हा जे पाणी होतं तेही आपल्याला इथे वापरायचं आहे, ते टाकून नाही द्यायचं.
हे बघा, भाजीतलं पाणी थोडंसं कमी झालं की मग त्यात आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो यात घालायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग मंडळी, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून एकही व्हिडिओ मिस होणार नाही आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भाजी बनवताना कसं आपण पहिलं कांदा फोडणीला घालून मग भाजी घालतो, पण ह्या भाजीत थोडं उलटं आहे. आधी थोडी भाजी शिजवत ठेवायची आहे आणि मग त्यात कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे. कांदा वगैरे थोडासा नरम झाला की मग त्यात आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे. हे बघा, 3 चमचे, म्हणजे तुमचा मसाला जर तिखट असेल तर तुम्ही 2 चमचे किंवा 1.5 चमचे घातला तरीही चालेल. आमचा मसाला थोडा तिखट नसल्यामुळे मी तो 3 चमचे घातला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे आणि ती भाजी आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे. ही भाजी जेव्हा आपण शिजवत ठेवली होती ना आधी, तेव्हाच आपल्याला त्याबरोबर काळे वाटाणेही शिजवत ठेवायचे होते, पण माझे वाटाणे थोडे जास्त शिजले होते, त्यामुळे मी आता ते शेवटच्या मोमेंटला ॲड करणार आहे. हे बघा, माझे वाटाणे थोडे जास्त शिजले होते. जर मी आधीच टाकले असते तर ते अजून शिजून गेले असते, म्हणून मी ते आता शेवटला टाकणार आहे. जेव्हा भाजी पूर्णपणे तयार होत आली की मग मी ते वाटाणे ह्यात घालणार आहे आणि हे जे वाटाणे उकडताना पाणी जे होतं तेही यात घालायचं आहे. आता त्या पाण्यात भाजी चांगली मुरू द्यायची आहे. ती भाजी शिजून झाली की मग आपण त्यात खोबरं वगैरे घालायचं आहे, पण इथे आधी मी हे काळे वाटाणे घातले आहेत कारण का हे खूप शिजले होते, म्हणून हे मी शेवटला घातले. नाहीतर ते आधीच घालायचे होते, ज्यावेळी पहिली आपण भाजी शिजत ठेवली होती त्यावेळीच. तर आता मी हे वाटाणे वगैरे घातले आणि आता हे थोडं चांगलं असं परतवून घेतलं. हे परतवून झाल्यावर मीठ वगैरे व्यवस्थित लागलं आहे की नाही ते इकडेच बघून घ्यायचं आणि गरज असेल तर मीठही घालून घ्यायचं. मीठ घालून झालं की मग आता आपण त्याला लसूणची फोडणी देणार आहोत. त्यासाठी लसूण बारीक असे झेजरून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे लसूण झेजरून घ्यायचे आहेत आणि गॅसवर तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेलात ह्याला चांगली अशी फोडणी द्यायची आहे. मस्त खरपूस असे लसूण भाजून झाले की मग ही फोडणी त्या भाजीत ओतून घ्यायची आहे. हे बघा, लसूण असं खरपूस मस्त असं भाजून झालेलं आहे. आता ते आपण भाजीवर ओतून घ्यायचं आहे आणि मस्त लसूणचा असा खमंग सुवास सुटला आहे. ह्या भाजीत फोडणी दिलेलं लसूण घातल्यामुळे त्या भाजीची चव अजूनच वाढते, म्हणून तुम्ही ह्या भाजीला लसणाची फोडणी तर आवर्जून द्या. त्यानंतर मी आता ह्या भाजीत ओलं खोबरं घालून घेणार आहे. हे बघा, वरून मी असं ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि आता मी ही भाजी चांगली अशी परतवून घेते आहे. हे बघा, आमची भाजी मस्त अशी तयारसुद्धा झाली. ही भाजी बनवायला इतका वेळ लागत नाही, फक्त ती साफ करायला थोडा वेळ लागतो. बघा, आमची भाजी तर तयार झाली. चला मग आता ह्याची प्लेटिंग करून घेऊया. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा नुसतीही खाऊ शकतात. कशीही खाल्ली तरी ती चविष्टच लागते. ह्या भाकरीबरोबर खाण्यासाठी मी तर मस्त गरम गरम तांदळाची भाकरी बनवली आहे. तुम्ही ही केळफुलाची भाजी ट्राय करून बघा. मला खात्री आहे की ती तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. चला तर मग मजेत राहा, खात राहा आणि न्यू व्हिडिओसाठी साथ राहा.